नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरोदेज मराठी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। कथालेखन या सिरीजमध्ये आपण बघतो आहे कथा अति तेथे माती। मुद्दे दिलेले आहे। एक राजा लोभी, असह्य, राजाची मुलगी सोन्याची, देवाची भक्ती, राजाकडून देवाचा धावा, देव पुन्हा प्रसन्न। उत्तर, या कथेला आपण शीर्षक दिलाय अति तेथे माती। विजयपूर नगरीचा यशोधन नामक राजा होता। तो खूप पराक्रमी होता। तो खूप श्रीमंत होता। त्याच्याकडे संपत्ती भरपूर होती, पण तो खूप लोभी होता। एके दिवशी राजा यशोधनने देवाची तपश्चर्या केली। देवही त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाला। देव म्हणाला, मी तुला तपश्चर्येवर खूप खुश आहे। काय हवे ते माग। राजा यशोधनचा मूळ लोभी स्वभाव जागृत झाला। तो परमेश्वराला म्हणाला, हे प्रभो, मला असा वर द्या की मी ज्या वस्तूला स्पर्श करेन ती वस्तू सोन्याची होईल। देव तथास्तु म्हणाला व दिसेनासा झाला। राजा अत्यंत आनंदी झाला। त्याला हवा तो वर परमेश्वराने दिल्यामुळे तो खुशीतच दिसेल त्या वस्तूला स्पर्श करू लागला। त्याने आपल्या तलवारीला स्पर्श केला तर क्षणात ती सोन्याची झाली। राजाने सिंहासनाला स्पर्श केला तर तेही सोन्याचे झाले। राजाने राजवाड्यात खांबांना स्पर्श केला, भिंतींना स्पर्श केला तर त्याही सोन्याच्या झाल्या। राजा यशोधनचा आनंद आता गगनात मावत नव्हता। बघता बघता सर्व वस्तू सोन्याच्या झाल्या। राजाला आता भूक लागली होती। त्याने खाण्यासाठी सर्वप्रथम एका फळाला स्पर्श केला तर ते सोन्याचे झाले। मग त्याने जेवायला सुरुवात केली तर ताटातील जेवण सोन्याचे झाले। आता राजाला काही सुचेनासे झाले होते। त्याने पलंगावर अंग टेकले तर पलंगही सोन्याचा झाला। इतक्यात राजकन्या धावत धावत राजाजवळ आली। राजाने तिला प्रेमाने जवळ घेतले। पापणी लवते न लवते तोच राजकन्या सोन्याची झाली। आता मात्र राजाला रडू कोसळले। सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला। यशोधन राजाने देवाचा धावा सुरू केला। पुन्हा तपश्चर्या केली। प्रसन्न होण्यासाठी देवाला विनवणी करू लागला। देवाला यशोधन राजाची दया आली। देव पुन्हा अवतरला। राजाने परमेश्वराच्या चरणांवर मस्तक ठेवले। हे प्रभो, मी चुकलो। लोभी बनून मी चुकीचा वर मागितला। हा वर परत घ्या। मला माझी कन्या हवी आहे। देवाला राजाची दया आली। तथास्तु असे म्हणून परमेश्वराने वर मागे घेतला। येथे कथा समाप्त झाली आहे। पुढील व्हिडिओसाठी चॅनलला लाईक